2006 रोजी आपल्या शाळेमध्ये जिच्यामुळे मी घडलो, जिच्यामुळे मी शिक्षक झालो, जिच्यामुळे मी आदर्श माणूस झालो, अशी माझी आई या ठिकाणी आज आपल्या वर्गाला भेट देण्यासाठी आलेली आहे. माझी आई सोबतच माझा मुलगा राम, तशा बंधूचा मुलगा, लहान बंधूचा कृष्णा, राम आणि कृष्णा दोघे हजर आहे. मी आईचं आणि यांचं पुष्पगुच्छ देऊन आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. वर्षी असतातच आहे ना, खाली बसून उन्हाळी वर्ग सुरू आहे. तर या उन्हाळी वर्गाला आज अचानक आईची भेट झाली. आम्हाला इथून एका लग्नाला जायचं आहे क्लास घेऊन. पण काय झालं, अचानक आमचे काका, आदरणीय माझे मार्गदर्शक व प्रेरणास्थान आमचे काका साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चिमनकर काकांचं स्वागत मी या ठिकाणी स्वतः करतो. आणि त्यांनी योगावर आपल्याला भेट दिली आणि योगा येते आणि म्हणलं वर्गही साहेबांनी वर्गाला भेट दिली आपल्या, त्याबद्दल त्यांचं आपण काय करूया, स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया. टाळ्या वाजवून आपलं चालू आहे मॅथ्सचं दुसरं चॅप्टर नंबर 1. काय चालू आहे? नंबर 1 सुरू आहे. त्याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत जस्ट आफ्टर म्हणजे नंतरचा अँड जस्ट बिफोर आधीचा. म्हणा माझ्या मागे, राईट द नंबर जस्ट आफ्टर अँड जस्ट बिफोर द गिवन नंबर. म्हणजे राईट म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे. राईट म्हणजे लिहायचं आहे. द नंबर कोणता नंबर लिहायचा आहे? जस्ट आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतरचा अँड जस्ट बिफोर. बिफोर म्हणजे आधीचा. द गिवन नंबर. आता बघा इथे मी लिहिलेलं आहे जस्ट बिफोर म्हणजे मागचा, आधीचा. जस्ट द नंबर जस्ट आफ्टर म्हणजे नंतरचा. मग आता या ठिकाणी एक संख्या आहे. ही संख्या मोठ्याने वाचायची आपल्याला. कोण वाचते ही संख्या? सगळ्यांना वाचा. तर तू सांग कोणती संख्या आहे मोठ्यानं? 2999. काय? 2999. आता याच्या नंतरचा पहिले मागचा लिहू आपण. याच्या मागचा म्हणजे या 9 बाय. आता याच्यावर फोकस करा. शेवटी जस्ट बिफोर याच्या आधीच आपल्याला लिहायचं आहे. 2999 च्या अगोदर कोण असेल? 2998. करेक्ट, व्हेरी गुड. 2998. आता मात्र तुमचं चुकू शकते. आता आपल्याला लिहायचं आहे आफ्टरचा. जसं 9 च्या नंतर काय असतं? 10. 99 नंतर काय असते? 100. 999 नंतर 100. हा सॉरी 1000. करेक्ट. मग आता इथं आहे 2999. याच्या नंतरचा आपल्याला लिहायचा आहे. तर तो कोणताही सांगा बरं मला. 999 नंतर एक वाढला की याच्यामध्ये बदल होईल. काय होईल? करेक्ट. काय होईल? 3000. बरोबर आहे. या ठिकाणी आता दुसरी संख्या आपण पाहू. 3800. याच्या आधीचा कोणता येईल बरं? करेक्ट. 3799. आफ्टर नंतर कोणता येईल? 3801. याच्या आधीचा सांगा कोणता येते? 7798 च्या बिफोर. 7797. एक जण सांगा कोणतरी. कोण सांगते? हात वर करा पहिले. कोण झाले ते सांग. 7797. याच्या नंतरचा कोणता येते? 7799. 7799. 7799. लिहिता आता. 1000 च्या आधी कोणता येतो? 900. करेक्ट. आणि 1000 च्या नंतर कोणता? एक 1000. समजलं तुम्हाला? आता हे दोन्ही समजले. हे सांगा आता. 3459 च्या बिफोर. 3458.
58 करेक्ट. आता सांगा पुढचा 3 बोला पुढचा सांगा किती 3460. पुढचा काय येईल 3460. आता या ठिकाणी आहे 5009 त्याच्या बिफोर कोणता येईल 5008. सोपा आहे की नाही. आता याच्या नेक्स्ट कोणता येईल 5010 लिहिताना लक्ष द्या बरोबर. आता एक 0 राहील आहे की नाही. आता हे झालंय जस्ट मागचं बिफोर आणि जस्ट आफ्टर हे समजलं तुम्हाला पहिला. आता याच्यावरचे काही गणित मी तुम्हाला देणार आहे जाताना. आता इकडे आपल्याला लिहायचं आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हा टेबल तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आलं लक्षात. नंबर स्मॉलर अँड बिगर. आता या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे आणि या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे बरोबर आहे. इथं कोणती संख्या सगळ्यांनी मोठ्याने वाचा. इथं कोणती आहे 68. आता मला एक सांगा तुम्ही ह्या दोन संख्या आहेत. दोन संख्यापैकी एक आपल्याला याच्यातला स्मॉलर म्हणजे लहान लिहायचा आहे आणि याच्यातला बिगर म्हणजे सर्वात मोठा यातला कोणता तो लिहायचा आहे. आता मला एक सांगा ऐकून घ्या पहिले. तुम्हाला येते मला माहिती आहे बाकीच्यासाठी सांगू द्या मला. 2 मिनिट लक्ष द्या. पहिले काय पाहायचं आहे याच्यामध्ये लहान मोठा शोधताना सगळ्यात पहिले काय पाहायचं हे किती आहे संख्या या 1 2 3 4 किती आहेत 4. इकडे किती आहेत 4. जर इकडं 3 असल्या इकडं 4 असल्या तर हा लहान. पहिली गोष्ट लक्षात घ्या. इकडं जर 4 असतील इकडे 2 असेल तर हा लहान किंवा इकडे 3 असतील इकडे 1 असेल तर हा लहान. पहिले ते संख्या डिजिट हे मोजायचे त्याचे. आता इथं योगायोगाने ह्याही 4 आहेत ह्याही 4 आहेत. दोन्ही 4 4 आहेत बरोबर आहे. ह्या 4 आहे ह्या 4 आहे. मग आता कसं ओळखायचं पहिले आपण पाहायचं याच्यातलं युनिट 10 100,000 युनिट 10 100,000 दोघांमधलं पहिले आपण हा अंक पाहायचा. याच्यामधला हा 2 आहे हा 1 आहे. मग कोणता लहान आहे याच्यामध्ये 1 वाला लहान आहे म्हणजे ही संख्या लहान आहे. 2 वाला मोठा आहे याच्यापेक्षा म्हणजे संख्या मोठी आहे. म्हणजे पहिलाच अंक आपण पाहिला. अंडरस्टँड. आता याच्यातला सर्वात लहान म्हणजे या दोघांपैकी लहान म्हणता येईल आपल्याला 1968. आता हा जो आहे हा मोठा आहे म्हणून ऐकलं याचा 2123. आता याच्यामध्ये पुन्हा पहा इकडे किती संख्या आहेत रे एकूण अंक किती आहेत 1 2 3. इकडे किती आहे रे 4. दोन्ही 4 4 आहेत. त्याच्यामुळे आता याच्यावर यायला लागेल आपल्याला पहिला अंक 1000 वर. कारण दोन्ही 2 2 2 2 आहे सारखेच आहेत. मग आता डबल काय करायला लागेल 2 2 सारखे असले की आपण 1000 वरून 100 वर यायचं. मग हे दोन्ही सारखेच आहेत. मग आता कसं काय लहान मोठं शोधायचं. मग आपण काय यायचं 100 वर यायचं. याचा आहे 4 याचा आहे 3 वाला लहान असतो 4 वाला. मग याच्यातला लहान स्मॉल पहिले स्मॉल लिहायचा आहे. मग कोणता येईल स्मॉल हा येईल. आता बिग वाला कोणता येईल 2432. करेक्ट. आता काय करायचं आपल्याला पुन्हा इथं यायचं खाली. आता माझ्याकडे लक्ष द्या 1 2 3 4 आहेत डिजिट. किती आहेत 4 अंक आहेत. इथं किती आहेत 4 आहेत. मग आता आपण पहिले पाहू हा पहिला अंक युनिट 10 100,000 पाहू आपण. इथं नाही इथं नाही बरोबर आहे. अरे मग आपण काय करू 100 वर जाऊ. अरे 100 बी 5 आहे हे बी सेम आहे. मग आपण काय करू 10 वर जाऊ. इथं 4 4 आहे. अरे हे बी सेम आहे. आता हे सेम आहे हे सेम आहे. आता जाऊ आपण शेवटी इथं 2 आहे इथं नाही. मग कोणता लहान आहे स्मॉल आहे हा स्मॉल आहे 2 वाला आणि हा मोठा आहे. म्हणजे हे 3 अंक जरी सारखे असले तरी ह्या अंक शेवटी पाहायचा आपण. मग पहिले हाच अंक पाहायचा. मग आता इथं काय येईल पहिले स्मॉल लिहायचा आपल्याला. मग स्मॉल कोणता येईल 9542. इकडे येईल 9549. चला खाली या. इकडं आहे एक संख्या इकडे एक संख्या आहे. याच्यातले लहान मोठे तुम्हाला मी सांगितलं सगळ्यात पहिले अंक पाहायचे. इकडे किती अंक आहेत 1 2 3 4. इकडे किती आहेत रे. मग आता ह्याच्यात काही लिहिलं तरी बी हे 4 अंक आहेत आणि हे 3 अंक आहेत. म्हणजे ऑलरेडी हा लहानच आहे. कारण ही 4 अंकी संख्या झाली ही 3 अंकी ही 4 डिजिट ही 3 डिजिट. त्याच्यामुळे ही लहान आहे. मग काय तिथं 999 आणि 9999 ही झाली मोठी. बरोबर आहे ना. चुकलं तर माझं तर लक्ष द्या बरोबर सांगा. आता पुन्हा पहा 1 2 3 4. इकडे आहे 1 2 3 4 4 डिजिट आहे दोन्हीकडे बी. मग आता आपल्याला काय करावं लागेल हा पाहावा लागेल पहिला. अरे सापडला
हा 6 आहे, हा 8 आहे पहिला. हा लहान आहे. 6070 लहान आहे आणि 8079 मोठा आहे. शेवटचा आता पुन्हा डिजिट मोजा. 1 2 3 4 डिजिट. 1 2 3 4 डिजिट. याच्यामधला पहिला हा इथं 5 लहान आहे, 7 मोठा आहे. हा जो स्मॉल आहे ही संख्या पूर्ण स्मॉल आहे. मग 5978 7539 अशा प्रकारे हे गणित इथं झालेले आहे. तुम्हाला समजले हे? म्हणजे आज आपण काय शिकलो? जस्ट आफ्टर आणि जस्ट बिफोर. इकडे काय शिकलो? स्मॉलर अँड बिगर कसे ओळखायचे. आता याच्या प्रकारचे असे वेगळे गणित मी तुम्हाला देणार आहे डबल घरच्यासाठी. ते गणित तुम्हाला घरून करून आणायचे. आलं लक्षात? आणि